चला विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचे वाचन कशा प्रकारे करायचे आहे हे वेगवेगळ्या कृतीमधून आपण शिकलेलो आहोत। पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचा 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा या साहित्याच्या मदतीने वाचनाचा सराव करून घेतलेलाच असेल। आता विद्यार्थ्यांना संख्यांची ओळख झाली, तर आता त्यांचे लेखन कशा प्रकारे करायचं हे आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या साहित्याच्या मदतीने त्या लेखनांचा सराव करून घेणार आहोत। आता पालकांना काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये असलेली रांगोळी एका प्लेटीमध्ये घ्यायची आहे। त्या प्लेटीमध्ये टाकलेल्या रांगोळीला आपण काडीच्या मदतीने विद्यार्थ्यांकडून त्या संख्या गिरून घेणार आहोत। तसेच घरामध्ये पाटी असते, त्या पाटीवरती सुद्धा आपण वेगवेगळ्या संख्या लिहिणार आहोत आणि त्या संख्या आपल्या पाल्यांकडून लिहून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, पालकांनी काय करायचं आहे की पाटीवरती अगोदर या व्हिडिओच्या अगोदर आपण विद्यार्थ्यांना काय शिकवलेलं आहे की संख्यांचे वर्गीकरण कसे करायचे, त्यांचे गट कसे करायचे, ते कोणत्या परिवारामधले आहेत हे आपण शिकवलेलं आहे आणि त्याच प्रकारे आपण पाटीवरती त्या संख्यांचा सराव करणार आहोत। आता मी या ठिकाणी 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा गट लिहिलेला आहे। विद्यार्थ्यांना माहिती आहे की 0 ते 4 पर्यंतचा हा एक गट असतो, हा त्यांचा परिवार आहे। मग या परिवारामधल्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांचं आता काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना लेखन करायचं आहे। श्रद्धा, तुला या संख्या दिसतायत ना, सेम याच संख्या मोठ्याने तुला म्हणायच्या आहेत आणि लिहायच्या आहेत। 0 1 2 3 4। व्हेरी गुड, शाबास, अगदी बरोबर। 0 ते 4 पर्यंतच्या संख्या झाल्यानंतर आपण पुन्हा विद्यार्थ्यांना 5 ते 9 पर्यंतच्या संख्या या ठिकाणी लिहून देणार आहोत आणि त्या संख्यांचा विद्यार्थ्यांकडून लेखनाचा सराव करून घेणार आहोत। आता हा एक 5 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा हा एक गट झालेला आहे। 5 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा हा परिवार आहे। मग आता तुला काय करायचं आहे, ज्या प्रकारे मी संख्या लिहिलेल्या आहेत त्या प्रकारे तुला त्या संख्यांचं लेखन करायचं आहे आणि त्या संख्या मोठ्याने म्हणायच्या आहेत। 5 6 7 8 9। शाबास, अगदी बरोबर। जर लेखन करताना विद्यार्थ्यांनी संख्या चुकीच्या लिहिल्या असतील तर त्या चुका आपल्याला त्याच ठिकाणी दुरुस्त करायच्या आहेत। आता पाटीवरती सराव झाल्यानंतर आपल्याकडे जी रांगोळी आहे त्या रांगोळीवरती विद्यार्थ्यांना आपण संख्या गिरवण्यासाठी सांगणार आहोत। आता श्रद्धा, तुला 0 ते 9 पर्यंतच्या संख्या माहित आहेत। आता या रांगोळीवरती मला 0 काढून दाखव बरं। 0। अरे वा, व्हेरी गुड। आणि या ठिकाणी जी कात्रणं आहेत या कात्रणामध्ये 0 असलेली संख्या कोणती आहे बरं, ओळख बरं। 0 कुठे आहे तिथे? यो। व्हेरी गुड, हा काय आहे? 0। 0, शाबास, अगदी बरोबर। आता मला या रांगोळीवरती तू 8 काढून दाखव। 8। ओके, व्हेरी गुड। आणि या कात्रणामध्ये बघ बरं 8 कुठे आहे, यो। दाखव बरं सर्वांना। 8। बघा, विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची ओळख झालेली आहे, त्यांचं वाचन देखील आपण करून घेतलेलं आहे। त्यामुळे लेखन करताना विद्यार्थ्यांना त्या संख्या लिहिताना अडचण येणार नाही। अशा प्रकारच्या साहित्यांचा वापर करून 0 ते 9 पर्यंतच्या संख्या लेखनाचा जर आपण सराव करून घेतला तर विद्यार्थी नक्कीच या स्तरामध्ये निपुण होतील। धन्यवाद।